राज्यात पण भाजपाचं सरकार. राज्यात काय चालू आहे? राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही. या बजाजनगरमध्ये महिन्याला एक मुर्दा पडतोय, एक खून रस्त्यावर पडतो. पोलीस काय करते? हप्ते करण्यात गुंग आहे, हप्ते घेण्यात गुंग आहे पोलीस. दर महिन्याला एक खून पडतो इथं. या बजाजनगरमध्ये एमआयडीसी मध्ये हप्ते घेण्यात गुंग आहे पोलीस. तेच गुन्हेगार गुन्हा करतात. पोलीस स्टेशन गुन्हेगारांचा अड्डा बनलेला आहे, दलालाचा अड्डा बनलेला आहे. तिथे जाऊन बघा पोलीस स्टेशनला. सत्ताधारीच्या पक्षाचे बगलबच्चे लोक नुसती दलाली करायला बसलेले या पोलीस स्टेशनमध्ये. या बजाजनगरमध्ये एन्काउंटर झालेला आहे, लक्षात ठेवा. मोठ्या घरावर दरोडा टाकला गेला. या वडगावमध्ये किती खून पडतात, किती दारूचे अड्डे चालू आहे, मटक्याचे जुगाराचे अड्डे जाऊन बघा. किती अंमली पदार्थ चालू आहे, ड्रग्ज किती विक्री चालू आहे या बजाजनगरमध्ये, त्या वडगावमध्ये, त्या गट नंबरमध्ये जाऊन बघा. गल्ल्या गल्ल्यात मटक्याचे अड्डे, गल्ल्या गल्ल्यामध्ये दारूचे अड्डे. प्रत्येक टीआय आला का त्याचा भाव वाढतो, 4 दिवस धाड टाकतो, भाव वाढून घेतो, संपलं. हे राज्यातली भारतीय जनता पार्टी करते. त्यांना बोलावतं आम्हाला वरपर्यंत द्यावे लागतात सांगतात. म्हणून या राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही, माता भगिनींची सुरक्षितता शिल्लक नाही. आणि म्हणून काय गोष्टी करता तुम्ही? देशात भाजप आणि राज्यात भाजप. मुर्दे पाडण्यासाठी भाजप आणायचा, महागाई वाढवण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणायची. या देशात पाकिस्तानला आणि चायनाला घुसून घेण्यासाठी भारतीय जनता पार्टी ठेवायची. म्हणून या सगळ्या लोकांना उत्तर दिलं पाहिजे. आज ही निवडणूक भले आपल्या जिल्हा परिषदेची असेल, पंचायत समितीची असेल, समोरचे लोक जर देशाचं आणि राज्याचं बोलत असेल तर या राज्यावर आज 9,70,000 कोटीचं कर्ज आहे. प्रत्येक माणूस, मुलगा जन्मला, लहान बाळ जन्मला का त्याच्या डोक्यावर 67,000 रुपयाचं कर्ज आहे या महाराष्ट्रात. 67,000 रुपयाचं कर्ज प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावर आहे. आपल्याला माहिती नाहीये. आणि म्हणून तुमचं सरकार आहे ना, त्या राज्याच्या डोक्यावर 9.5 लाख कोटीचं कर्ज भारतीय जनता पार्टीने निर्माण केलेलं आहे. आणि बाकी मग शिंदे गट तर नुसते जी म्हणायला आहे, बाकी काय यांना थोडं बहुत खायला भेटलं तरी झालं का? पण भारतीय जनता पार्टी देश लुटते आत्ताच्या घडीला. आणि म्हणून बांगनगरचा कचऱ्याचा प्रश्न मी त्या दिवशी एक मुद्दा मांडला की महानगरपालिकेच्या प्रचाराच्या निमित्तानं मी काही लोकांच्या भेटी संभाजीनगरात घेत होतो. एका उद्योगपतीच्या घरी गेलो होतो. त्यांनी मला सांगितलं की मी 8 दिवसापूर्वी एक फॉरेनचे काही इन्व्हेस्टर्स आले होते मोठ्या मोठ्या कंपनीचे. त्यांना मी या सगळ्या एमआयडीसी मध्ये घेऊन यायला निघालो. तर ज्या रस्त्याने चाललो होतो, रस्त्याने बाजूला मोठा कचऱ्याचा ढीग होता. आणि मी माझ्या गाडीच्या काचा वर केल्या. ब्लॅक काचा होत्या, काळ्या काचा होत्या की याला कचरा दिसू नये म्हणून. कारण अशा पद्धतीनं कचरा दिसला तर फॉरेन इन्व्हेस्टर इथं येणार नाही. अशा प्रकारची घटना सांगितली मी. अनिल भैयाला इमिजिएट फोन केला. हा काय प्रकार आहे? मला असं वाटतं आपल्या शहरातल्या उद्योगपतीला या बजाजनगर मधल्या कचऱ्याची सुद्धा लाज वाटते. जर येणाऱ्या जाणाऱ्याला लाज वाटत असेल तर इथल्या राहणाऱ्याला काय वाटत असेल? आज हा कचऱ्यामुळे रोगराई वाढत असते. इथं हॉस्पिटल आहे, शासकीय हॉस्पिटल आहे इथं एखादं आहे, गव्हर्नमेंटचं हॉस्पिटल. अरे छोट्या छोट्या खेड्यामध्ये आरोग्य केंद्र आहे, उपकेंद्र आहे. हे बजाजनगर 2.5-3 लाख लोकसंख्येचं आहे. लाज वाटली पाहिजे इथल्या लोकप्रतिनिधीला. अजून या बजाजनगरमध्ये एक साधं आरोग्य केंद्र सुद्धा होऊ शकलेलं नाही. आरोग्य केंद्र व्हायला पाहिजे होतं या ठिकाणी. 50 बेडचं, 100 बेडचं, 200 बेडचं हॉस्पिटल व्हायला पाहिजे होतं. छोट्या छोट्या गोष्टीला तुम्हाला संभाजीनगरात जावं लागतं. बजाजनगरमध्ये आता छोटे छोटे हॉस्पिटल आहेत, पण संभाजीनगरमध्ये जावं लागतं. एवढी मोठी 2.5-3 लाख. मी अनेक इंडस्ट्रियल एरियात गेलो, बोईसरला गेलो, भिंगारला गेलो, ओझरला गेलो. या सगळ्या ठिकाणच्या एमआयडीसी बघितल्या तर या ठिकाणी चांगले हॉस्पिटल्स होते, पण तो आपल्या बजाजनगरमध्ये हॉस्पिटल होऊ शकलं नाही. हरभऱ्याची डाळ 80 रुपये झालेली आहे. खरंय की खोटे भाव?
सोन्या चांदी कोण आला? सोन्याचा भाव 2.25 लाख आहे, रोज बदलतोय. सोन्याशी आपल्याला काही घेणं नाही, पण जे रोज माता भगिनीला माय मावलेला ज्या गोष्टी लागतात त्या महत्वाच्या आहे. एकीकडे 1,500 रुपये द्यायचे, लाडकी बहीण किती जणीला मिळतात हा वेगळा प्रश्न आहे. एकीकडे एका सिलेंडरमध्ये 650-700 रुपये जास्त घ्यायचे. गोड तेल जे 70 रुपये होतं ते 170 झालं. 4-5 लिटर घरामध्ये जनरली लागतं तेल. 500 रुपये गोड तेलातले काढायचे, 700 रुपये सिलेंडर मधले काढायचे. पेट्रोल जे 60-70 रुपये होतं झालं 125 रुपये. त्याच्यातून दररोज 1 लिटर पेट्रोल लागतं, त्याच्यातून 4-5 हजार काढायचे. तुमच्या पर्समधून 5,000, 6,000, 7,000 दर महिन्यात एक्स्ट्रा काढले जातात. तुमचा साधा मोबाईल रिचार्ज 60, 70, 80 रुपयाला होता, आता 200 रुपये 349 कधी झाला तुम्हालाच कळाला नाही. नाही बोललं तरी 350 रुपये द्यावं लागतं. तुमच्या घरातला आता ते टीव्हीला लावता तो कोणता सेट टॉप बॉक्स 100 रुपयाला होता, तो आता 1000 रुपयापर्यंत गेलेला आहे. म्हणून देशात राज्य मोदीचं आणि राज्यात राज्य मोदीचं, भाजपचं, म्हणून बजाज नगरमध्ये आणा, त्याची महागाई वाढवायला आणा, 180 रुपये तेल घ्यायला आणा. या देशात चीनचे लोक घुसतायत, राहुल गांधी बोलतायत, त्याला बोलू देत नाही, त्याच्यासाठी आणा. देशात राज्य भाजपचं, त्याच्यासाठी आणा. अतिरेकी रोज हल्ला करतात, पहलगाम मध्ये हल्ला करतात, त्याच्यासाठी आणा. डॉलरचा भाव आणि रुपयाचा भाव, रुपयाचं अवमूल्यन होतं, त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीचं राज्य आणा. म्हणून हे जे केंद्रात पण भाजपचं सरकार, राज्यात पण भाजपाचं सरकार, राज्यात काय चालू आहे? राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक नाही.